चाफा. आमच्या शाळेला नाताळच्या सुट्ट्या लागल्या होत्या. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. म्हणजे अजून थोडासा जरी थंडावा वाढला तर बर्फ पडेल की काय हा मॅड विचार माझ्या मनात सारखा येऊ लागला. तेवढ्यात आजोबांचा पडलेला चेहरा बघून माझ्या लक्षात आलं की मी जो मॅडसारखा विचार करत होतो ते होण्याकरता तापमान कमी होणे आवश्यक होते, जे आत्ता शक्य नव्हते. बाहेरचं वातावरण कितीही थंड असलं तरी घरातलं वातावरण प्रचंड तापलेलं होतं, हे आजोबांच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं. मी आजोबांना काही विचारणार तोच स्वयंपाकघरातनं मॅडसारखा आवाज येऊ लागला. भांडी जोरजोरात आपटण्याचा आवाज होता तो. मी दबक्या आवाजात आजोबांना विचारले, काय झाले? ते आधी काहीच बोलले नाहीत. मग ते हळूच म्हणाले, नेहमीचंच, आणि गालातल्या गालात हसले. तेवढ्यात ते परत म्हणाले, तयार होऊन ये, आपल्याला बाहेर जायचे आहे. मी होकारार्थी मान डोलावली व निमूटपणे कपडे बदलायला निघालो. मी तयार होऊन येत असताना कोणाचे तरी बोलणे माझ्या कानावर पडले. तेवढ्यात मला सुमीचे आजोबा दिसले. त्यांना बघून मी दचकलो आणि मॅडसारखा शेवटच्या पायरीवरनं सटकून खाली पडलो. मी मान वर काढली तर तिथे सुमीचे आजोबा नव्हते. हे बघून मला खूप आनंद झाला, कारण मी पडलो जरी असलो तरी त्यांच्यासमोर मी तोंडावर पडलो नव्हतो. मी मॅडसारखा हा विचार सारखा करून त्यावर खुश होत होतो. तेवढ्यात लंप्या अशी हाक ऐकू आली. मी हो आलो असं म्हणत स्वतःला पटकन सावरले. आम्ही निघालो. मी आजोबांच्या मागे जाऊ लागलो. ते म्हणाले, फाटकापाशी जाऊन उभा राहा. मला हे जरा अजब वाटले, पण मी काही न बोलता फाटकापाशी गेलो. मी आजोबांची वाट पाहत उभा असताना एक मोटार तिथे आली. कोणाची मोटार आहे हे बघायला आत डोकावले तर आत आजोबा. मी मॅडसारखे डोळे खरा चोळले आणि पाहिले तरी तिथे आजोबाच. मला काही क्षण आजोबांचा खूप राग येऊ लागला. आपण नवीन मोटार घेतली आहे हे मला कोणी सांगू देखील नाही. तेवढ्यात काच खाली घेत आजोबा म्हणाले, ही गाडी सुमीच्या आजोबांची आहे. आपण यातनंच आज बागेत जाणार आहोत. ये बस. मी आत जाऊन बसलो आणि मॅडसारखा डोळे गरागरा फिरवत सगळीकडे पाहत होतो. एकदम घर्र असा आवाज आला आणि मोटार सुरू झाली. आपल्या आजोबांना मोटार चालवता येते हे बघून मला त्यांचे खूप कौतुक वाटले. गाडी थांबली. बाग आलेली पाहून मी दार उघडायला गेलो तर दार उघडेच ना. मी ते मॅडसारखे ओढायला लागलो. माझे कष्ट बघून आजोबा म्हणाले, अरे कुलूप कोण काढणार? शेवटी एकदाचं ते मॅड दार उघडलं आणि मी खाली उतरलो. तिथे रंगीत फुगे, खेळणी, गोळ्या या सगळ्यांची दुकाने होती. मी ते सगळे मॅडसारखे निरखून बघत होतो. मी सर्व दुकानांच्या पाट्या वाचत असताना मला पॉट आईस्क्रीम लिहिलेली एक पाटी दिसली. ती बघून मी आजोबांकडे हट्ट करायला लागलो. ते काही केले ऐकेच ना. मी मॅडसारखं त्या आईस्क्रीमकडे बघतच राहिलो. मग आजोबांना माझं मन मोडवलं नाही आणि ते म्हणाले, घरी गेल्यावर गरम पाणी पी, नाहीतर सर्दी होईल. मी आपली बैलासारखी मान हलवली आणि तो आईस्क्रीमचा कप हातात घेतला. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आम्ही बागेच्या त्या भव्य दिव्य अशा फाटकातनं आत गेलो. मी त्या मौशार गवतावर मॅडसारखा पळतच सुटलो. आजोबा कोपऱ्यातल्या एका बाकावर बसले होते आणि मनातल्या मनात काहीतरी मॅडसारखा विचार करत हसत होते. मी पळत असताना मला एक चाफ्याचे फूल दिसले. मी ते फूल उचलले आणि त्याचा वास घेऊ लागलो. किती मंद आणि गोड वास होता तो. प्रत्येक फुलात एक छोटी काचेची डब्बी असेल, ज्यात ते फूल आपले अत्तर ठेवत असेल, असा मॅडसारखा विचार माझ्या मनात आला. आम्ही निघालो तेव्हा ते चाफ्याचे फूल अगदी कोमेजून गेले होते, पण तरी ते तेवढाच किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मधुर वास आमच्या मोटारीत पसरवत होते. धन्यवाद.